विजय चौगुले यांनी बोलताना सांगितले की ऐरोली मधील गरजेपुरती बांधलेली घरे ही नियमित झालीच पाहिजे। तसेच यावेळी आपल्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे देखील वाटप करत तर सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। एक छत्री वाटप हा मनोजचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे। आजच म्हणजे निवडणूक आली आहे, पावसाळा आलाय म्हणून मनोजने तसा कार्यक्रम ठेवलेला आहे। दरवर्षी त्याचा छत्री वाटपचा कार्यक्रम असतो आणि आरोग्य शिबिर असतं आणि आता तो त्यांनी ते केलेला आहे। आनंद वाटतो लोकांना, जनमानसांमध्ये त्यांना माहिती आहे की मनोज पावसाळा आल्यानंतर मनोज आपल्यासाठी काही ना काहीतरी करतो सर्वसामान्य जनतेसाठी। आणि एक छोटासा फुलाची पाकळी म्हणून दर पावसाळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्याची देण असते। मनोज हळदणकर यांच्या माध्यमातून राबवण्यात दिल्या माजी विरोधी पक्षनेते हळदणकर साहेब खूप चांगले कार्य करतात आणि आपले रेनकोट दिलेले सफाई कर्मचाऱ्यांना आणि छत्री वाटप केलेले त्याबद्दल धन्यवाद। शिबिर ठेवतात, प्रत्येक गोष्टीचा म्हणजे चांगला कार्य करतात। आरोग्य तपासणी, अटॅक म्हणजे काही पण चांगले म्हणजे कार्य करत राहतात। प्रत्येक वेळी वर्षातनं 20-25 वेळा कार्य त्यांचं चालूच असतं। खूप म्हणजे खूप चांगले कार्य करतात, खूप चांगले कार्य करतात। आज मनोज दादा हळदणकर यांनी जो भव्य कार्यक्रम ठेवलाय, ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार आणि सर्व आमचा मनोज दरवर्षी असे कार्यक्रम ठेवतो आणि या कार्यक्रमामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो। आणि आज मनोजने ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणजे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना छत्र्या वाटप आरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घेतलाय। त्याबद्दल मनोजचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो। या संदर्भात बोलताना मनोज हळदणकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, पावसाळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य महत्त्वाचं असतं। आरोग्याची काळजी निश्चित स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांची घेतली गेली पाहिजे, हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून गेली 18 वर्ष सातत्याने या प्रभागामध्ये आरोग्य शिबिर आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मी सातत्याने घेत आलेला आहे। कोविडच्या काळात सुद्धा मी छत्रीचं वाटप केलं, परंतु निवडणूक आलं म्हणून काही लोक या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतात, परंतु मी त्यांच्या नेमकं विरुद्ध आहे असं म्हणेन की ग्राउंड लेवलला काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी काय आहेत या पहिला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आले पाहिजे। म्हणजे काही करायचं असेल तर काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी नाही, तर आपला विचार शुद्ध असला तर नागरिकांच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत खूप मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे, एन्जिओप्लास्टी सारखे आजार आहेत, डायबिटीस आहे। आम्ही काही कोविडच्या काळामध्ये अशाच शिबिरामध्ये डायबिटीसचे रुग्ण आम्हाला सापडले, ज्याच्यामुळे त्यांना वेळीच उपचार करू शकलो, त्यांच्या वेळीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊ शकली। आणि काही लोकांना आजही आपल्या आरोग्याबद्दल अनभिज्ञता असते आणि अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातूनच ते आजार म्हणजे प्राथमिक स्वरूपात त्याच्यावर निदान करून उपचार करता येतात। म्हणून अशा आरोग्याची काळजी घेण्याकरता अशा शिबिरांची नितांत आवश्यकता आहे आणि हे हेरूनच या प्रभागात मी सातत्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन करत होतो। हा त्यातलाच एक भाग आहे, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण पाहता की या ठिकाणी नागरिक या शिबिराला लाभ घेत आहेत, छत्रीचा आनंद घेत आहेत। आणि मी एवढंच सांगेन की कुठल्या आशेनं काम करत नसताना मी कुठल्या अपेक्षेनं या ठिकाणी लोकांकडून काय मिळेल या अपेक्षेत कधीच नसतो, या भ्रमात मी कधीच नाही आहे। आणि म्हणून इथल्या लोकांनी माझ्या कामाची पोचपावती निश्चित स्वरूपात या ठिकाणी सातत्यानं दिलेली आहे आणि यापुढे देतील अशी मी अपेक्षा बाळगतो। कारण या ठिकाणी आपण जर सगळ्यांना सोबत घेऊन काम करू तर तो खऱ्या अर्थानं नेतृत्व गुण त्याच्याकडे आहेत असं मानलं जातं। जर मी एक नेता आहे, मी एक समाजाचं नेतृत्व करतो म्हणून एक समाजसेवक आहे, तर पहिला कृती आपल्यामधून झाली पाहिजे आणि या कृतीतूनच साध्य करता येण्यासारखी गोष्ट असते। दुसऱ्यावर निर्भर राहून असे काम होत नाहीत, परंतु या ठिकाणी मला खूप चांगल्या पदाधिकारी लाभले, मला सहकारी लाभले, ज्यांच्यामुळे मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो। त्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी निश्चित स्वरूपात आहे आणि त्यांचे ऋण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो।